नमस्कार मंडळी, मी सोनम आणि स्वागत आहे तुमचं सोनम्स किचन अँड फॅशनमध्ये. आज आपण बनवणार आहोत 5 प्रकारच्या पारंपरिक आणि चविष्ट वड्या. सर्वात आधी बनवूया अळूची वडी. बेसन पिठात सर्व साहित्य मिक्स करून त्याची पेस्ट करून घेऊ. आलूच्या पानांना लाटून घेऊ, ज्यामुळे ते थोडे सॉफ्ट होतील आणि वड्यांचे रोल करायला आपल्याला सोपे जाईल. तयार पेस्ट पानांना लावून घेऊया. ही पाने एकावर एक ठेवत आपण त्याचा रोल बनवूया. हे रोल चाळणीत ठेवून 15 ते 20 मिनिटं वाफवून घेऊ. थंड झाल्यावर काप करून तेलात छान तळून घेऊ. अगदी कुरकुरीत आणि चटपटीत अळूची वडी तयार. आता बनवूया मेथी वडी. मेथी वडीसाठी इथे मी वापरणार आहे बाजरीचे पीठ, कारण ही रेसिपी आहे माझ्या आजीची. तीही देखील बाजरीचे पीठच वापरत असे. सर्व साहित्य एकत्र करून घट्ट मिश्रण तयार करूया. पारंपरिक पद्धतीने मेथीचे मुटके केले जातात, अशा प्रकारे. इथे आपण मेथीचे रोल करणार आहोत. हे रोल आपण 15 ते 20 मिनिटं वाफवून घेणार आहोत. रोल वाफून झालेले आहेत. यातील हे रोल आपण थंड करून त्याचे काप करून घेणार आहोत. गरम तेलात हे हलके तळून घेऊया. मेथीची हलकी कडू चव आणि मसाल्यांची चव
अप्रतिम. तिसरी आहे सुगंधी शेपू वडी. कढईत तेल गरम करून त्यात थोडे जिरे आणि लसूण मिरचीचा ठेचा घालून परतून घेऊया. हे सर्व परतल्यावर त्यात थोडी हळद, लाल तिखट, धने जिरे पावडर घालून परतूया आणि यात आपण चिरलेली शेपू टाकणार आहोत. चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊ. यात आपण टाकणार आहोत बेसनाची पेस्ट. बेसनाची पेस्ट घालून एकजीव करून घेऊ. यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ. आता हे मिश्रण तेल लावलेल्या डब्यात सेट करून घेऊ. वरतून थोडे तीळ टाकूया आणि थंड करून घेऊ. आपले हे मिश्रण थंड झालेले आहे. आता आपण त्याचे काप करून घेऊ. गरम तेलात खरपूस तळून घेऊया. शेपूचा खास सुगंध आणि कुरकुरीत टेक्स्चर, एकदम भन्नाट चव झाली. चौथी आहे पौष्टिक पालक वडी. सर्व साहित्य एकत्र करून घट्ट गोळा बनवूया. आपण इथे त्यांचे लहान रोल बनवणार आहोत. हे रोल आपण 15 ते 20 मिनिटं वाफवून घेणार आहोत. हे रोल थंड झाल्यावर त्याचे काप करून गरम तेलात तळून घेऊ. पौष्टिक पालक आणि मसाल्यांची चव जबरदस्त. आणि शेवटी आपल्या सगळ्यांची आवडती कोथिंबीर वडी. भरपूर चिरलेली कोथिंबीर आणि त्यात सर्व साहित्य एकत्र करून त्याचा गोळा करून घेऊ. या गोळ्याचे आपण छोटे छोटे रोल करून घेणार आहोत. हे रोल 15 ते 20 मिनिटं वाफवून घेऊ.
रोल वाफून झालेले आहेत। यातील हे रोल आपण थंड करून त्याचे काप करून घेणार आहोत। गरम तेलात हे हलके तळून घेऊया। बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ, परफेक्ट कोथिंबीर वडी तयार। तर मंडळी, या 5 प्रकारच्या वड्यांपैकी तुम्हाला कोणती जास्त आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच छान रेसिपी सोबत। तोपर्यंत चवीने खाऊ, स्टाईलमध्ये राहू।